सांगली जिल्हा हा बेदाणा उत्पादकांचा जिल्हा आहे। सध्या या बेदाण्याला 350 ते 400 रुपये प्रति किलो भाव आहे आणि कमी माल असल्यामुळं बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळत आहेत। मात्र हे सांगली आणि तासगाव मधल्या काही कोल्ड स्टोरेज मालक आणि बेदाणा व्यापाऱ्यांना सहन होईन असं झालेलं आहे। त्यामुळंच चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणून कमी क्वालिटीचा कमी गुणवत्तेचा बेदाणा आणून तो त्याच्यावरती रिप्रोसेसिंग करून हा भारतीयच बेदाणा आहे असं दाखवण्याचं षडयंत्र काही व्यापारी, उदाहरणार्थ बटेजा कोल्ड स्टोरेज, बापना, रवी बापना हे व्यापारी करतायत आणि यांचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच केलेला आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बेदाणा आयात करून देशांतर्गत बाजारपेठेतल्या शेतकऱ्यांना जर मारण्याचा धंदा हे सांगली तासगावमधले व्यापारी करत असतील तर या व्यापाऱ्यांना बदलून काढू आणि संपूर्ण आयात थांबवू, बेदाणा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.